परमेश्वराची स्तुती असो. खरंच परमेश्वर चांगला आहे आणि परमेश्वराची दया सनातन आहे, म्हणून आम्ही परमेश्वराचं धन्यवाद करूया. त्यावेळेस आपण आपल्या भक्तीला सुरुवात करूया. परमेश्वराचे स्तवन करा, हे माझे जीवा परमेश्वराचे स्तवन कर. माझ्या जीवात जीव आहे तोवर मी परमेश्वराचे स्तवन करेल. मला अस्तित्व आहे तोपर्यंत मी माझ्या देवाचे स्तोत्र गाईल. आपण प्रार्थना करू. हे पवित्र सेनाधीश गौरदेव बापा, तुझ्या नावाला मान, सन्मान, गौरव, महिमा तुला देतो प्रभुदेवा. गौरदेव बापा, तू खरंच आमचा चांगला देव आहे. तुझी दया सनातन आहे, म्हणून आम्ही तुझे उपकार मानतो. गौरदेव बापा, परत एकदा तू आम्हाला ऑनलाईन सेवा करण्याची एक नवीन संधी दिलीस, म्हणून आम्ही तुझे उपकार मानतो. ही सेवा करत असताना प्रभुदेवा, सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत या भक्तीचा प्रभू तू हो. प्रभुदेवा, आमच्या ह्या स्तुतीस्तवनामध्ये तू उतरून ये. देवा, तुझं वचन आम्ही ऐकत असताना तुझ्या वचनाच्या द्वारे तू आमच्याशी बोल. आणि गौरदेव बाप्पा, तुझं गौरव, तुझं महिमा आमच्या जीवनातून होऊ दे. प्रभुदेवा, आता आम्ही जे काही स्तुतीस्तवन करणार आहोत त्या स्तुतीस्तवनाचा प्रभू तू हो. त्या स्तुतीस्तवनामध्ये तू विराजमान हो आणि तुझं सानिध्य आम्हाला सदैव लाभू दे, अशी मी तुझ्यावर प्रार्थना करतो. येशूच्या नावात ही प्रार्थना केली म्हणतोय पित्या, आमेन. यावेळेस मी विनंती करतो ब्रदर गौरवला की त्यांनी पुढे यावं आणि स्तुतीस्तवनात त्यांनी आम्हाला पुढे चालवावं. परमेश्वराची स्तुती असो प्रियांनो. प्रभू येशूच्या नावात तुम्हा प्रत्येकाला शालो आणि प्रभू येशूच्या नावात तुम्हा प्रत्येकाचं या ऑनलाईन सर्व्हिसमध्ये स्वागत आहे. प्रियांनो, आजचा हा जो दिवस आहे हा खरंच एक विशेष असा दिवस आहे, कारण की आजचा हा जो दिवस आहे तो माईवार आहे. आणि म्हणून सुरुवातीला मी सर्व जे आई आहेत, जे मदर्स आहेत, त्या सगळ्यांना मी हृदयापासून शुभेच्छा देतो आणि परमेश्वराचे आभार मानतो की परमेश्वराने आपल्या प्रत्येकाच्या जीवनात आई दिली. आईचा हा जो आशीर्वाद आहे तो आपल्या प्रत्येकाला लाभू दिला आहे. म्हणून या प्रेम आपण सर्वजण जो परमेश्वर, ज्याचं प्रेम हे अपार आहे, ज्याचं प्रेम हे आईप्रमाण आहे, किंवा किंबहुना आईपेक्षा अधिक जो आपल्यावर प्रेम करतो, त्या परमेश्वराची आपण आराधना करणार आहोत. म्हणून या प्रेम आपण सर्वजण आपले नेत्र बंद करू. आपण सर्वजण आपले लक्ष त्या प्रभू येशूकडे लावूया आणि त्या प्रभूला म्हणूया, प्रभू तू आज आम्हा प्रत्येकाची भेट घे. प्रभू तो आम्हा प्रत्येकाला स्पर्श कर. प्रभू, आज आम्ही तुझ्या या उपस्थितीमध्ये आलो आहोत. प्रभू, आम्हाला तुझ्या स्पर्शाची गरज आहे. आम्ही तुझे आभार मानतो प्रभू परमेश्वर, कारण की तू अगणित असं प्रेम प्रभू परमेश्वर आम्हा प्रत्येकावर करतोस. तुझी करुणा प्रभू परमेश्वर आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रत्येक दिवशी प्रभू परमेश्वर तू नवीन करतोस. त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो प्रभू. तुझ्या प्रीतीने प्रभू परमेश्वर तू मला घेरून घेतलेस, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू पिता, आम्ही तुझी स्तुती, तुझं गौरव, महिमा सन्मान करतो. Oh, hallelujah. परमेश्वर पिता तू है
मुझसे खफा, परमेश्वर पिता तू ही है भला, परमेश्वर पिता तू है नहीं मुझसे खफा। तेरा प्यार है सागर से भी गहरा, तेरा दिल करुणा से है भरा, तेरी नजर मुझ पर है सदा, तेरा नाम है यहोवा मेरी है पनाह। कहता है तू है मेरा साथ, मेरा तू ना छोड़ेगा। कहता है तू मैं हूँ तेरा, हाथ मेरा तू थामे रहेगा। ओ कहता है तू है मेरा साथ, मेरा तू ना छोड़ेगा। कहता है तू मैं तेरा, हाथ मेरा तू थामे रहेगा। तेरा प्यार है सागर से भी गहरा, तेरा दिल करुणा से है भरा, तेरी नजर मुझ पर है सदा, तेरा यहोवा मेरी है पनाह। ओ ढल जाएंगे ज़मीन आसमां, पर तेरा वचन रहेगा सदा। हर वादा तेरा यीशु के द्वारा करेगा मुझ में तू ही पूरा। परमेश्वर पिता तू ही है भला, परमेश्वर पिता तू है नहीं मुझसे खफा, परमेश्वर पिता तू ही है भला, परमेश्वर पिता तू है नहीं मुझसे खफा। प्रभू आम्ही सर्वजण तुझे हृदयापासून आभार मानतो प्रभू, कारण की तुझं प्रेम, तुझी प्रीती प्रभू परमेश्वर ही आमच्यावर अपार आहे प्रभू. तुझं हृदय हे करुणाने भरलेलं आहे प्रभू परमेश्वर, आणि प्रत्येक दिवशी प्रभू परमेश्वरा तुझ्या करुणेचा, तुझ्या चांगुलपणाचा प्रभू परमेश्वरा आम्ही अनुभव घेतो प्रभू परमेश्वर. प्रेमळ प्रभू पिता, आम्ही तुझं गौरव करतो या रविवारच्या दिवशी प्रभू परमेश्वर, या सकाळच्या वेळेस प्रभू परमेश्वर आम्ही तुझं पवित्र नाव उंचावतो प्रभू परमेश्वर. हृदयापासून तुझे आभार मानतो प्रभू परमेश्वर, कारण की तू आमच्यावर तुझं प्रेम आमच्यासाठी कधीच संपत नाही प्रभू परमेश्वर. धन्यवाद प्रभू परमेश्वर. प्रभू आम्ही जी काही तुझी आराधना करणार आहोत, जी काही तुझी स्तुती करणार आहोत, ती तू मान्य कर प्रभू, आणि तुझ्याच नावाचा मान कर. सर्व गोष्टीबद्दल तुझे आभार मान स्तुती कर, सर्व गौरव तुझ्याच नावात दे प्रभू. येशूच्याच नावात प्रार्थना केली, तुझं एक महान आमच्या प्रिय पिता. आमेन.
हालेलुया. हालेलुया. बोला येशू मसीह की जय. प्रिय माझा विश्वास आहे तुम्ही सर्वजण परमेश्वराची आराधना करण्यासाठी तयार आहात. प्रिय आपण सर्वजण आपल्या सगळ्यांना येणारे गीत गाऊया. प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है, कितना भला है. कारण की आपला परमेश्वर जो आहे तो खरोखर भला परमेश्वर आहे. आणि ज्यावेळेस त्याचे लोक त्याची आराधना करतात, त्याची स्तुती करतात, त्यावेळेस तो अद्भुत कार्य त्यांच्या जीवनात करतो. म्हणून या आपण सर्वजण मिळून हे गीत गाऊ आणि परमेश्वराची आराधना करू. यापुढे आपण सर्वजण टाळ्या वाजूया, त्या परमेश्वराची स्तुती करूया. प्रार्थना करो निरंतर, आराधना करो विश्वास से. प्रार्थना करो निरंतर, आराधना करो विश्वास से. परमेश्वर की प्रार्थना, विश्वास की प्रार्थना तोड़ती है सारे बंधन को. परमेश्वर की प्रार्थना, विश्वास की प्रार्थना तोड़ती है सारे बंधन को. ढूंढोगे तुम पाओगे, मांगोगे तुम्हें मिलेगा. ढूंढोगे तुम पाओगे, खटखटाओ खोलेगा स्वर्ग का द्वार. आशीष पाओगे तुमने अभी, खटखटाओ खोलेगा स्वर्ग का द्वार. आशीष पाओगे तुमने अभी. ओ प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है, कितना भला है. ओ प्रार्थना करे, आराधना करे, यीशु अच्छा है, कितना भला है. छुटकारा पाए हमेशा, हालेलुया. छुटकारा पाए हमेशा, छुटकारा पाए हमेशा, हालेलुया. छुटकारा पाए हमेशा, ओ छुटकारा पाए हमेशा, हालेलुया. छुटकारा पाए हमेशा. शेवटचं जाऊया. छुटकारा पाए हमेशा, हालेलुया. छुटकारा पाए हमेशा. हालेलुया. हालेलुया. या आपण सर्वजण टाळ्या वाजवून त्या परमेश्वराची स्तुती करूया, कारण की तो परमेश्वर चांगला परमेश्वर. आमेन. किंवा आपण जे काय आता गीत गायलं, त्या गीतामध्ये तो गीतकार असं म्हणतो की प्रार्थनेमध्ये सामर्थ्य आहे, आमेन. आराधनेमध्ये सामर्थ्य आहे. आणि ज्यावेळेस आपण हे गीत गातो प्रेरणा, मला आठवतं ती घटना बायबलमध्ये जी लिहिलेली आहे. ज्यावेळेस पाऊल आणि शिलास ज्यावेळेस ते प्रार्थना करायला लागले, ज्यावेळेस ते परमेश्वराची आराधना करू लागले, तर जे बंधनं होते, जे बंदिशाळेतले जे
त्यांच्या हातात घातलेल्या जे चेन्स होत्या त्या सर्व गळून पडल्या, ते सर्व तुटून गेले. हालेलुया. पण ज्यावेळेस प्रियानो परमेश्वराचे लोक त्याची आराधना करतात तर त्यांच्या जीवनामध्ये सर्व बंधनं हे तुटून पडतात. आमेन. म्हणून आपण आणखी एक गीत गाऊन त्या परमेश्वराची स्तुती करूया. आपल्या सगळ्यांनी येणारं गीत आहे, सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. हे गीत गाऊन त्या परमेश्वराची आपण स्तुती करूया. या प्रिय आपण सर्वजण काय वाजूया. जिसको जिसने जिलाया, ज़क्कई को जिसने बचाया, लाज़रस को जिसने जिलाया, जिसके लिए सब है संभव, वो यीशुआ तुम्हारे संग संग है. ओ जिसके लिए सब है संभव, वो यीशुआ तुम्हारे संग संग है, संग है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है. तुम्हारी है चिंता, जिसने तुमको बनाया, जिसको तुम्हारी है चिंता, बुलाता है तुझे यीशु, वो यीशुआ तुम्हारे संग संग है. ओ बुलाता है तुझे यीशु, वो यीशुआ तुम्हारे संग 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 है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है. याकूब का परमेश्वर हमारा
हालेलुया. हालेलुया. आपण सर्वजण जोरात टाळ्या वाजवून पुन्हा एकदा त्या परमेश्वराची स्तुती करू. नवीन आपण सर्वजण आपले नेत्र यावेळेस बंद करणार आहोत. आपलं लक्ष त्या प्रभू येशूकडे लावूया. त्या प्रभूला म्हणूया, प्रभू तू आज प्रभू तू आज तुझं गौरव आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रकट कर. प्रभू आज आम्ही तुझ्या चरणाजवळ आलोय प्रभू, केवळ तुझे आभार मानण्यासाठी, तुझं गौरव करण्यासाठी प्रभू. कारण की तुझी प्रीती जी आहे प्रभू, ती आईच्या प्रीतीपेक्षा अधिक आहे प्रभू. जैसी माता संभालती है वैसा यीशु संभालेगा. जैसी माता संभालती है वैसा यीशु संभालेगा. सीने से लगाएगा, चिंता सब हटाएगा. सीने से लगाएगा, चिंता सब हटाएगा. जैसी जैसे माता संभालती है वैसा यीशु संभालेगा. कभी भी ना छोड़ेगा, कभी भी ना त्यागेगा. कभी भी ना छोड़ेगा, कभी भी ना त्यागेगा. जैसी माता संभालती है वैसा यीशु संभालेगा. जैसी माता संभालती है वैसा यीशु संभालेगा. मेरे कारण ओ मेरे कारण घायल हुआ, मेरे पापों को उठा लिया. मेरे कारण घायल हुआ, मेरे पापों को उठा लिया. जैसे माता संभालती है वैसा यीशु संभालेगा. जैसे माता संभालती है मेरा यीशु संभालेगा. मेरा यीशु संभालेगा. आपका यीशु संभालेगा. प्रभू येशू, तू आम्हाला आईप्रमाणे सांभाळतोस त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आम्ही तुझी स्तुती, तुझं गौरव, तुझं महिमा सन्मान करतो परमेश्वर. प्रियजनांनो, कदाचित आपण असा विचार करत असाल की माझी काळजी घेणारा कोण आहे.
मी आता कसं जगू, मी काय करू. परंतु प्रियानो, तो परमेश्वर तुमची आई आहे. तो परमेश्वर तुमचा बाप आहे. तो परमेश्वर तुमचा काळजी घेणारा परमेश्वर आहे. तो तुमची काळजी करतो आणि तो सर्व शक्तिमान परमेश्वर आहे. तो तुमची काळजी घेण्यास समर्थ परमेश्वर आहे. प्रभू, आम्ही आमच्या स्वतःला तुझ्या गौरवात समर्पित करतो. तू मला सहाय्य कर प्रभू. तुझी कृपा पूर्व परमेश्वर. तुझ्या वचनाद्वारे नव्याने भेट घे प्रभू आणि तुझ्याच नावाचा मान कर. सर्व गोष्टीबद्दल तुझे आभार मानून स्तुती कर. सर्व गौरव तुझ्याच नावात प्रभू येशूच्याच नावात ही प्रार्थना तुझं एक आमेन. या प्रेम आपण सर्वजण आपलं मन, आपलं हृदय तयार करूया आणि प्रभूला म्हणून, प्रभू तू आज तुझ्या वचनाद्वारे आमची नव्याने भेट घे. आमेन. परमेश्वराची स्तुती असो. खरंच परमेश्वर चांगला आहे. त्याची दया सनातन आहे. तो इस्रायलाच्या स्तुती स्तवनात वसणारा परमेश्वर आहे आणि तो आज आमच्या स्तुती स्तवनामध्ये उतरून आला आणि त्याने आम्हाला महानरीत्या आशीर्वादित केलं म्हणून आम्ही त्या परमेश्वराचा धन्यवाद करतो. तो परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. म्हणून इथं म्हटल्याप्रमाणे माझा जीव आहे तोपर्यंत मी परमेश्वराचं स्तवन करेन. आणि खरंच आम्ही ज्यावेळेस परमेश्वराची स्तुती स्तवन करतो त्यावेळेस तो देव आमच्यामध्ये उतरून येतो. आज एक स्पेशल दिवस आहे आणि तो स्पेशल दिवस काय आहे तर आज मायवार आहे. आणि ह्या मायवारच्या निमित्ताने आज आम्ही सर्व ज्या माता भगिनी आहेत जे इथं आहेत त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवून परमेश्वराचं गौरव करू. तो परमेश्वर या माता भगिनी ज्या आम्हाला दिलेल्या आहेत ते आमच्या जीवनामध्ये एक आशीर्वादाचं कारण आहे. आणि म्हणूनच अशा ह्या प्रसंगी आपल्यामध्ये पालखींपायी आपल्याला देवाच्या वचनातून बोलणार आहेत मिसेस सुवर्णा सनी मिसा. आणि ती येऊन देवाचं वचन सांगण्या अगोदर आपण प्रार्थना करू. देवाच्या वचनासाठी आपण प्रार्थना करू. हे पवित्र सेनाधीश गौरदेव बाप्पा, तुझ्या नावाला मान, सन्मान, गौरव, महिमा तुला देतो. प्रभुदेवा, तू खरंच चांगला आहे आणि तुझी दया सनातन आहे म्हणून आम्ही तुझा उपकार मानतो. प्रभुदेवा, आज एक विशेष दिन आहे आणि तो आहे मायवार. आज या विशेष दिनी गौरदेव बाप्पा तू आज आमच्याशी बोल अशी मी तुझं प्रार्थना करतो. प्रभुदेवा, तुझ्या सेविकेच्या द्वारे गौरदेव बाप्पा तू आमच्याशी बोल. तिच्या मुखामध्ये तुझे शब्द तू घाल. पवित्र आत्म्या तुझे महान सानिध्य तिच्या भोवती असू दे आणि जे काही बोलायचं असेल ते सर्व आत्म्याचे शब्द तिच्या मुखामध्ये घालून तू आमच्याशी बोल अशी मी तुझ्यावर प्रार्थना करतो. आणि प्रभुदेवा, तू तिला विशेषरित्या तू सहाय्य कर. तुझं गौरव, तुझं महिमा त्या वचनाच्या द्वारे आमच्या जीवनामध्ये लाभू दे अशी मी तुझ्यावर प्रार्थना करतो. येशूच्या नावात ही प्रार्थना केली म्हणतोय पित्या, आमेन. त्यावेळेस मी विनंती करतो पालखींबाईला की त्यांनी पुढे यावं आणि देवाच्या वचनातून बोलावं. प्रेज लॉर्ड. परमेश्वराची स्तुती असो. सर्वात प्रथम मी परमेश्वराची स्तुती करते. सर्व आदर, सन्मान, गौरव, महिमा मी प्रभू येशू ख्रिस्ताला देते. कारण आजचा हा सुंदरसा दिवस त्याने माझ्या आयुष्याला जोडलेला आहे. हा विशेष असा मायवारचा दिवस त्यांनी माझ्या आयुष्याला जोडलेला आहे. आणि आजच्या या विशेष दिवशी परमेश्वराने त्याच्या वचनाची सेवा करण्याची मला ही सुसंधी दिलेली आहे. त्याबद्दल मी परमेश्वराचे खूप खूप आभार मानते. त्याच्या नावाला मी धन्यवाद देते. प्रियानो, आताच जसं पाळक साहेबांनी सांगितलं आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आज आपण मायवार मदर्स डे सेलिब्रेट करत आहोत. आणि म्हणून सर्वात प्रथम ज्या सर्व माता आहेत, बुरडगाव चर्चच्या ज्या सर्व माता आहेत, इतर
सर्व चर्चेसच्या ज्या माता आहेत आणि ज्या माता हा व्हिडिओ पाहत आहेत त्या सर्व मातांना मायवारच्या मातृदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. विश यू ऑल अ व्हेरी हॅपी अँड अ ब्लेस्ड मदर्स डे. तर प्रियांनो, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आपल्या आईचं खूप महत्व आहे. खरंच आपली आई आपल्यावर खूप खूप प्रेम करते, आपली ती काळजी घेते आणि आपल्याकरता ती कितीतरी गोष्टींचा त्याग करते, आपल्याला लहानचं मोठं करते. आणि तिचं जे प्रेम आहे, आईचं जे प्रेम आहे प्रियांनो, तर त्याच्यामध्ये बदल कधीच होत नाही. आणि म्हणून आपण नेहमीच परमेश्वराचे आपल्या आईबद्दल आभार मानायला हवेत. कारण आई ही परमेश्वराने दिलेली आपल्याला एक खूप मोठं ब्लेसिंग आहे. आणि म्हणूनच ह्या ब्लेसिंग संबंधाने आपण नेहमीच फक्त आजचा मायवार आहे म्हणून नव्हे, फक्त आजचा मातृदिन आहे म्हणून नव्हे, तर नेहमीच आपण आपल्या आई संबंधाने परमेश्वराला नेहमी आपण धन्यवाद द्यायला हवाय आणि त्याचे आपण आभार नेहमीच मानायला हवेत. आणि आपल्या आईकरता आपण परमेश्वराजवळ नेहमीच प्रार्थना करायला हवी आहे. तर प्रियांनो, आजच्या या मायवार संबंधाने मायवाराच्या इतिहासाबद्दल जर आपण पाहिलं तर थोडक्यात मी तुम्हाला सांगू इच्छिते की मायवार हा दिवस ऍक्च्युली ह्याची सुरुवात, हा दिवस सर्वात प्रथम 1908 ह्या साली सेलिब्रेट करण्यात आला होता. ॲना जार्विस नावाची एक महिला होती आणि ती वेस्ट व्हर्जिनिया ह्या ठिकाणी राहत होती. आणि तिची आई जी होती ही एक त्यावेळेसची एक सामाजिक कार्यकर्ती होती. त्यांच्या तिथल्या जागेमध्ये, त्यांच्या तिथल्या त्या ठिकाणी ती एक सोशल ऍक्टिव्हिस्ट म्हणून काम करत होती. आणि 1905 साली ती मरण पावली. आणि मग त्यानंतर 1908 साली तिची ही जी मुलगी होती ॲना, तिने आपल्या आईची आठवण म्हणून किंवा आपल्या आईला एक सन्मान द्यावा म्हणून एक मेमोरियल तिने एका चर्चमध्ये त्याचं आयोजन केलं होतं. आणि तो जो दिवस होता त्या दिवशी पहिला मायवार साजरा करण्यात आला. आणि मग नंतर असं पुढे आपल्याला हिस्ट्री असं सांगतं आपल्याला की नंतर पुढे ही जी मुलगी होती ॲना जार्विस, हिने असा आग्रह धरला, तिथलं जे प्रशासन होतं त्यांच्याकडे तिने असा आग्रह धरला की आपण एक दिवस आपल्या आई करता, तिचा सन्मान करण्याकरता एक दिवस आपण असा एक निश्चित करायला हवाय. आणि मग पुढे आपण असं पाहतो कालांतराने की 1914 साली अमेरिकेचे जे प्रेसिडेंट होते तर त्यांनी हा मायवारचा दिवस हा एक ऑफिशियल हॉलिडे म्हणून डिक्लेअर केला. आणि मग त्याच्यानंतर पुढे आपण पाहतो प्रियांनो की अमेरिकेमध्ये हा फर्स्ट सेलिब्रेट करण्यात आला मायवार. आणि त्याच्यानंतर इतर जे देश होते त्यांनी देखील हा मायवार साजरा करण्यास सुरुवात केली. तिथल्या लोकांनी देखील मायवार साजरा करण्यास सुरुवात केली. आणि अशा पद्धतीने ह्या मायवार साजरा करण्याची सुरुवात झालेली आहे. आणि म्हणून आपल्या देशामध्ये पण बऱ्याचशा ठिकाणी मे महिन्याचा जो दुसरा रविवार असतो त्या दिवशी मायवार म्हणून आपण तो दिवस साजरा करतो. आणि म्हणून प्रियांनो, खरंच पुन्हा एकदा मी प्रभूचे आभार मानते आजच्या ह्या विशेष दिवसाबद्दल आणि या सुंदरशा समयाबद्दल मी परमेश्वराचे आभार मानते. तर प्रियांनो, आता आजच्या विशेष दिवशी, आजच्या या मायवारच्या दिवशी परमेश्वराचं वचन आपल्याला काय सांगत आहे ह्याकडे आपण लक्ष देणार आहोत.
कारण सध्या तुम्हाला माहिती प्रियानो, लॉकडाऊन चालू आहे, सर्वत्र लॉकडाऊन चालू आहे. पण लॉकडाऊन असू किंवा नसेल, आई ती नेहमी आईच असते. आणि म्हणून आई करता परमेश्वराजवळ प्रार्थना करणे, आई करता परमेश्वराजवळ आभार मानणे, ह्या सर्व गोष्टी आपल्याला खूप गरजेच्या आहेत. आणि म्हणून परमेश्वराचं वचन जे आपल्याला सांगत आहे आज, ते आपण पाहणार आहोत. प्रियानो, जर आपण आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये पाहिलं तर जेव्हा आपण आपल्या घरामध्ये इकडे तिकडे वावरत असतो किंवा आपण जेव्हा आपल्या घराच्या बाहेर कुठेतरी गेलो असतो, रस्त्यावर आपण चालत असतो किंवा इन केस आपण अपार्टमेंटमध्ये राहतो आणि अपार्टमेंटमध्ये जो जिना असतो तो जेव्हा आपल्याला वर खाली चढायचा असतो, तर आपण ह्या सर्व गोष्टी, ह्याच्या सर्व क्रिया आहेत, ह्या आपण खूप काळजीपूर्वक करतो. म्हणजेच आपण व्यवस्थित पायऱ्या उतरतो, आपली पावलं जी आहेत ती आपण व्यवस्थित टाकतो, व्यवस्थित आपण चालतो. आपल्या घरामध्ये देखील आपल्याला चालायचं झालं, एका खोलीतनं दुसऱ्या खोलीमध्ये जाण्याची वेळ आली तरी आपण व्यवस्थित चालत असतो. आपण आपले पाय आपण असे वेडेवाकडे टाकत नाही किंवा आपण आपल्या पायांची अशी आदळआपट करत आपण इकडे तिकडे चालत नाही. रस्त्यावर पण आपण पाहतो, जेव्हा आपण चालायची वेळ येते आपल्याला, जेव्हा आपण चालत असतो तर तेव्हा आपण नीट खाली बघून चालत असतो. कारण आपल्याला माहिती आहे की रस्त्यावर काही खड्डे असतात, रस्त्यावर आधीमध्ये छोटे छोटे दगड असतात आणि इनकेस जर आपलं पाऊल एखाद्या खड्ड्यात पडलं किंवा एखाद्या छोट्याशा दगडावर आपला पाय पडला तर आपला पाय मुडपण्याची शक्यता खूप असते, आपला पाय मुरगळण्याची खूप शक्यता असते. आणि म्हणून नेहमीच आपण चालताना वगैरे व्यवस्थित चालत असतो, खूप केअरफुली आपण चालत असतो. तर प्रियांनो, आजच्या ह्या मायवारच्या दिवशी आपण हेच पाहणार आहोत परमेश्वराच्या वचनातनं की एक माता ह्या नात्याने, आई ह्या नात्याने आपली जी पावलं आहेत ती आपली पावलं आपण कशी टाकायची आहेत. आपली जी आई ह्या नात्याने आपली पावलं कशी आपण टाकायला हवी, तर ह्या गोष्टीकडे आपण प्रियानो परमेश्वराच्या वचनातून पाहणार आहोत. आणि म्हणून आई या नात्याने परमेश्वराने आपल्याला एक खूप मोठी जबाबदारी दिलेली आहे. आपल्या मुलाबाळांची जबाबदारी आपल्याला दिलेली आहे, आपले पती आहेत त्यांची जबाबदारी आहे, घरातील इतर मंडळी आहेत त्यांची जबाबदारी आहे. जेव्हा आपण समाजामध्ये वावरतो, जेव्हा आपण आपल्या कामाच्या ठिकाणी वावरत असतो, या प्रत्येक ठिकाणी आपल्याला खूप मोठी परमेश्वराने जबाबदारी दिलेली आहे. आणि म्हणून ही जबाबदारी जेव्हा आपण सांभाळत असतो तेव्हा आपली पावलं नीटनेटकं पडणं हे खूप गरजेचं आहे. आणि आपली ही जी पावलं आहेत, आपल्या जीवनामधली ही जी पावलं आहेत, ही नीटनेटकी कशी पडू शकतात, तर केवळ परमेश्वराच्या मार्गदर्शनाने आणि परमेश्वराच्या वचनाद्वारे. तर प्रियांनो, आपण पाहणार आहोत की आई या नात्याने आपलं जे पहिलं पाऊल आहे, तर आई या नात्याने आपलं पहिलं पाऊल हे असं असायला हवे की आपण निरंतर परमेश्वराचे आभार मानायला हवे. निरंतर आपण परमेश्वराचे आभार मानायला हवे. कारण प्रियांनो, बायबल आपल्याला सांगतं, स्तोत्रसंहिता स्तोत्र 127 आणि ह्याचा तिसरं वचन जर आपण पाहिलं, स्तोत्र 127 आणि ह्याचं तिसरं वचन, तर या वचनामध्ये प्रियांनो आपल्याला सांगितलेलं आहे, बायबल आपल्याला सांगतं की पहा, संतती ही परमेश्वराने दिलेले धन आहे, पोटचे फळ त्याची देणगी आहे. तर प्रियांनो, आपल्याला लक्षात येतं की जी संतती परमेश्वराने दिलेली आहे
किंवा जी संतती आपल्याला आहे, संतती जी मुलं बाळ आपल्याला आहेत, तर ती मुलं बाळ परमेश्वराने दिलेले धन आहे. आणि परमेश्वराची ती कृपा आहे आणि म्हणून परमेश्वराने आपल्याला मुलं बाळ दिलेली आहेत. आणि त्याच्यामुळे आपण आपल्या मुलाबाळ संबंधाने आपण परमेश्वराचे नेहमीच आभार मानायला हवेत. परमेश्वराचे आपण नेहमीच उपकार मानायला हवेत. आणि ह्या वचनामध्ये आपण पाहिलं तर अगदी स्पष्टपणे इथे सांगण्यात आलेलं आहे की पहा, संतती ही परमेश्वराने दिलेले धन आहे. म्हणजे इथे अगदी स्पष्टपणाने आपल्याला कळतं की हे जे मुलं बाळ आहेत हे आपलं धन आहे. आणि हे धन आपल्याला कोणी दिलेलं आहे, तर हे धन आपल्याला परमेश्वराने दिलेलं आहे. आणि म्हणून त्या महान परमेश्वराचे आपण नेहमीच आपल्या मुलांसंबंधाने आभार मानायला हवेत. प्रियांनो, इथं आणखी एक जर वचन आपण पाहिलं, वचन उत्पत्ती याचा 33वा अध्याय आणि 5वं वचन, उत्पत्ती याचा 33वा अध्याय आणि 5वं वचन जर आपण इथे पाहिलं तर वचन आपल्याला इथे असं सांगतं, एसावाने दृष्टी वर करून बायका मुले पाहिली तेव्हा तो म्हणाला, तूच बरोबर हे कोण आहेत? तो म्हणाला, आपल्या दासावर देवाने कृपा करून दिलेली ही मुले होत. तर प्रियांनो, हा जो अध्याय आहे किंवा याच्या अगोदरचे जे अध्याय आहेत उत्पत्ती याच्या पुस्तकामधील, तर ह्या अध्यायामध्ये आपल्याला माहित आहे, आपण बायबलमध्ये हे वाचलेलं आहे, आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की इसहाक जो होता त्याला 2 मुलगे होते. जो थोरला मुलगा होता त्याचं नाव एसाव होतं आणि जो धाकटा मुलगा होता त्याचं नाव याकोब होतं. आणि मग पुढे ही दोन्ही मुलं मोठी होतात आणि नंतर मग असं होतं एकदा की याकोबाला इसहाक आशीर्वाद देतो आणि मग त्याच्यामुळे एसावाला याकोबाचा खूप राग येतो आणि एसाव याकोबाशी वैर धरतो. आणि मग तो असा विचार करतो की एके दिवशी नक्की मी ह्याला जीवे मारून टाकेन. आणि मग पुढे आपण असं पाहतो की त्याच्यामुळे याकोब जो आहे तो आपल्या मामाच्या गावी पळून जातो. त्याचा मामा जो असतो लाबान, त्याच्या घरी, त्याच्या गावी तो पळून जातो. आणि मग तिथेच काही वर्ष तो राहतो, त्याचं लग्न होतं आणि त्याला तिथे मुलं बाळ देखील होतात. आणि नंतर मग पुढे आपण वचन वाचलं, बायबल वाचलं आपण, तर तिथे आपल्याला लक्षात येतं की नंतर काही वर्षानंतर एसाव जो आहे त्याचा डोक्यामध्ये जो राग होता याकोबा संबंधाने, तर तो राग त्याचा निघून जातो आणि मग एसाव पुन्हा आपल्या वडिलांच्या घरी, इसाकाच्या घरी, म्हणजे आपल्या जन्मभूमीमध्ये तो परत येतो. आणि जेव्हा तो पुन्हा येतो तेव्हा एसाव आणि याकोब हे जेव्हा दोघं एकमेकांसमोर उभे राहतात, एकमेकांना पाहतात जेव्हा, तेव्हा ते दोघं एकमेकांना आलिंगन देतात आणि मग एकमेकांच्या गळ्यात घालून ते दोघं रडायला लागतात. आणि मग त्यानंतर जेव्हा एसाव दृष्टी वर करून जेव्हा पाहतो तर तेव्हा त्याला बायका मुले दिसतात. आणि मग तेव्हा तो एसावाला विचारतो की ही जी माणसं आहेत तुझ्या बरोबर, तर ही कोण आहेत? आणि मग त्यावेळेस याकोब त्याला उत्तर देतो, तो म्हणाला, आपल्या दासावर देवाने कृपा करून दिलेली ही मुले होत. तर प्रियांनो, ह्या वचनाद्वारे देखील आपल्याला अगदी स्पष्टपणे कळून येतं की जी मुलं बाळ आपल्याला आहेत, तर ती मुलं बाळ परमेश्वराने आपल्यावर कृपा केलेली आहे आणि म्हणून आपल्याला ही मुलं बाळ त्याने दिलेली आहेत. त्याने आपल्यावर कृपा केलेली आहे, त्याचा अनुग्रह आपल्यावर झालेला आहे आणि म्हणून आपल्याला ही संतती प्राप्त झालेली आहे. आणि म्हणून त्याबद्दल नेहमीच सदैव जीवनभर आपल्या मुलाबाळांसंबंधाने आपण परमेश्वराचे नेहमीच आभार मानायला हवेत आणि त्याच्या नावाला आपण नेहमीच धन्यवाद द्यायला हवाय.
तर प्रियांनो, हे झालं पहिलं पाऊल. एक ख्रिस्ती माता म्हणून, एक ख्रिस्ती आई म्हणून हे आपलं पहिलं पाऊल पडायला हवंय. ते म्हणजे निरंतर परमेश्वराचे आभार मानणे. आता प्रियांनो, आपण पाहणार आहोत की आपलं जे पुढचं पाऊल आहे, एक आई म्हणून, एक माता म्हणून आपलं जे पुढचं पाऊल आहे ते कुठलं असायला हवंय. तर आपलं हे जे दुसरं पाऊल आहे हे म्हणजे निरंतर प्रार्थना करणे. निरंतर प्रार्थना करणे. प्रिय बहिणींनो, आयुष्यामध्ये पुष्कळदा असे क्षण येतात की त्या क्षणांमध्ये, त्या समयामध्ये आपल्याला नक्की काही सुचतच नाही, काही कळतच नाही. आणि कधीतरी असं आपल्याला वाटतं की कोण आहे माझ्याबरोबर, कोण आहे मला मदत करायला, माझ्याबरोबर कोण आहे माझ्या ह्या प्रश्नातनं मला बाहेर काढायला. असे पुष्कळसे क्षण आपल्या आयुष्यामध्ये येतात. आणि त्याच्यामुळे एक आई या नात्याने आपण प्रार्थनेमध्ये नेहमीच खंबीर असायला हवं. उपासना संगीतामध्ये, जी उपासना संगीताचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये एक खूप सुंदरसं गीत आहे आणि त्या गीताचे बोल आहेत, करा प्रार्थना अखंड, नका पडू देऊ खंड. किती सुंदर असे हे त्या गीताचे बोल आहेत. करा प्रार्थना अखंड, नका पडू देऊ खंड. तर खरंच आपल्या आयुष्यामध्ये प्रार्थनेत आपण नेहमी वाढायला हवंय. प्रार्थना आपण निरंतर करायला हवी. आणि संत पाऊल जो आहे तो म्हणतो निरंतर प्रार्थना करा. आणि प्रियांनो, आपल्याला माहिती आहे की पुष्कळदा असं होतं की कधी कधी आपण आपल्या बुद्धीने विचार करतो आणि आपण आपल्या बुद्धीने काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो किंवा आपण आपल्या बलाने काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो, मिळवण्याचा प्रयत्न करतो. आपल्या चातुर्याने काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो, मिळवण्याचा प्रयत्न करतो. पण पुष्कळदा असं होतं की आपण ज्या गोष्टी आपल्या स्वतःच्या बळावर किंवा आपल्या स्वतःच्या ताकदीवर, हिमतीवर आपण करण्याचा प्रयत्न करतो, तर पुष्कळदा असं होतं की त्या गोष्टीद्वारे आपल्याला यश प्राप्ती होत नाही, त्याच्याद्वारे आपल्याला काही साध्य होत नाही. आणि म्हणून एक आई या नात्याने आपण हेच नेहमी लक्षात ठेवायला हवंय की आपण आपला संपूर्ण भार नेहमी त्या परमेश्वरावर टाकायला हवाय. आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये, प्रत्येक स्थितीमध्ये आपण त्या परमेश्वराकडे पाहायला हवंय, त्याला हाक मारायला हवी आणि त्याच्या प्रार्थनेत आपण वाढायला हवंय. जसे मी मगाशी म्हणाले प्रियांनो की संत पाऊल याने तिमोथेला अनेक उपदेश लिहिले आणि त्यातले मुख्य जे त्याचे उपदेश होते ते प्रार्थनेविषयी होते. तर आपण पण आपल्या आयुष्यामध्ये त्या गोष्टी फॉलो करायला हव्या. प्रार्थनेचे जीवन आपण वाढवायला हवे. प्रियांनो, इथे जर आपण पाहिलं लोककृत शुभवर्तमान याचा 18वा अध्याय आपण जर पाहिला आणि त्याची 1 ते 8 ही जी वचनं पाहिली, लोककृत शुभवर्तमान याचा 18वा अध्याय, वचनं आहेत 1 ते 8. तर ह्या वचनांमध्ये प्रियांनो, इथे बायबल आपल्याला असं सांगतं की प्रभू येशूने पण आपल्या शिष्यांना सर्वदा प्रार्थना करण्यास सांगितलं. आणि प्रभू येशूने शिष्यांना सांगितलं की तुम्ही खचून जाऊ नका, तर तुम्ही सर्वदा सदैव तुम्ही प्रार्थना करत राहा. आणि ह्या ज्या लोककृत शुभवर्तमान याचा जो 18वा अध्याय आहे आणि 1 ते 8 वचनं आहेत, तर ह्याच्यामध्ये
येशूने त्याच्या शिष्यांना एक दाखला सांगितलेला आहे आणि तो दाखला असा आहे की एका नगरामध्ये कोणी एक न्यायाधीश होता आणि हा जो न्यायाधीश होता तर हा असा न्यायाधीश होता की हा देवाला भीत नसे आणि हा माणसाला देखील जुमानीत नसे. आणि मग त्याच नगरामध्ये एक विधवा स्त्री राहत होती आणि ही जी विधवा स्त्री होती तर ही नेहमीच त्या न्यायाधीशाकडे यायची आणि त्या न्यायाधीशाला ती नेहमीच म्हणायची की माझी तुम्ही दाद घ्या आणि जो माझा प्रतिवादी आहे त्याच्या विरुद्ध तुम्ही न्याय करा. तर पुष्कळदा ही स्त्री विधवा स्त्री त्या न्यायाधीशाकडे आली आणि पुष्कळदा ती त्याला म्हणाली की तुम्ही माझी दाद घ्या आणि माझ्या प्रतिवाद्याविरुद्ध तुम्ही न्याय करा. पण हा जो न्यायाधीश होता हा काही केलं तिचं ऐकेना आणि मग बराचसा काळ जातो असा आणि नंतर मग आपण पुढे इथे वचन आपल्याला सांगतं. 4थं वचन आहे लूक शुभवर्तमान याचा 18वा अध्याय आणि 4थं वचन. पण काही काळपर्यंत तो ते करेना, परंतु नंतर त्याने मनात म्हटले जरी मी देवाला भीत नाही व माणसाला जुमानीत नाही तरी ही विधवा मला त्रास देते म्हणून मी तिचा न्याय करीन, नाहीतर ती नेहमी येऊन मला अगदी रंजीस आणेल. तर इथे वचन आपल्याला स्पष्टपणे सांगतं प्रियांनो की तो न्यायाधीश तो अन्यायी न्यायाधीश होता. पण त्याने काय केलं त्याच्या लक्षात आलं की जर ह्या विधवेची जे म्हणणं होतं जर मी हे ऐकलं नाही तर ही विधवा अशीच रोज रोज माझ्याकडे येईल आणि रोज रोज तीच गोष्ट मला सांगेल, तीच गोष्ट माझ्या समोर ती म्हणेल आणि अगदी माझा जीव ती नकोसा करून टाकेल. आणि म्हणून आपण पाहतो की तो न्यायाधीश म्हणतो की मी जे काही हिचा न्याय आहे तो मी करून टाकतो. आणि मग नंतर इथे पुढे वचन आपल्याला असं सांगतं तेव्हा प्रभूने म्हटले अन्यायी न्यायाधीश काय म्हणतो ते ऐका. तर देवाचे जे निवडलेले लोक रात्रंदिवस त्याचा धावा करीतात त्यांचा तो न्याय करणार नाही काय. तर प्रियांनो इथे प्रभू येशूने म्हटले की जर तो अन्यायी न्यायाधीश आहे पण त्याला तिथे कळालं की मी ह्या विधवे स्त्रीचं मी हिचा न्याय करून टाकावा नाहीतर ही सारखी येईल आणि मला त्रास देईल. तर मग आपण तुम्ही आणि मी आपण जे निवडलेले लोक आहोत तर आपण जेव्हा रात्रंदिवस परमेश्वराचा धावा करतो आपण जेव्हा रात्रंदिवस परमेश्वराची प्रार्थना करतो तर तो परमेश्वर आपली प्रार्थना काय ऐकणार नाही का. नक्कीच ऐकेल, निश्चित ऐकेल. आणि म्हणून माझ्या प्रिय बहिणींनो आपण ही गोष्ट अगदी नक्की मनाशी ठेवली पाहिजे, लक्षात ठेवली पाहिजे की आपण आपल्या प्रार्थनेमध्ये कधीच खंड पडता कामा नये. प्रार्थनेमध्ये आपण निरंतर असायला हवंय. तर प्रिय बहिणींनो हे झालं हे आपलं दुसरं पाऊल होतं. एक आई म्हणून एक आई या नात्याने एक माता या नात्याने हे आपलं दुसरं पाऊल होतं. आता आपण पुढे पाहणार आहोत की एक आई या नात्याने माता या नात्याने आपलं तिसरं पाऊल काय असायला हवं. तर आई या नात्याने माता या नात्याने आपलं तिसरं पाऊल हे असायला हवंय की देवावर दृढ विश्वास. देवावर दृढ विश्वास. आणि जर आपला देवावर दृढ विश्वास असेल माझ्या प्रिय बहिणींनो तर आपली जी मुलं आहेत आपली मुलं ह्या सर्व गोष्टी पाहतात, या सर्व गोष्टी त्यांच्या लक्षात येतात. कारण आपल्याला माहिती आहे की मुलं जी आहेत ती नेहमी मोठ्यांचं अनुकरण करत असतात. जी घरातली मोठी माणसं आहेत त्यांना ते इमिटेट करत असतात, अनुकरण करत असतात. आणि म्हणून जेव्हा मुलांच्या लक्षात येतं की आई वडिलांचा परमेश्वरावर दृढ विश्वास आहे, आई वडील प्रार्थनेत आहेत, तर ह्या सर्व गोष्टी आपली मुलं त्याचं अनुकरण करतात आणि मग आपली मुलं देखील त्याप्रमाणे ते फॉलो करायला सुरुवात करतात. त्या सर्व गोष्टी आपली मुलं देखील त्यांच्या आयुष्यामध्ये करायला सुरुवात करतात.
आणि म्हणून तिसरं जे पाऊल आहे ते देवावर दृढ विश्वास. तर ह्यासाठी प्रियांनो जे वचन आहे तर ते वचन आहे उत्पत्ती याचा 15वा अध्याय आणि वचन 6. उत्पत्ती याचा 15वा अध्याय आणि 6वं वचन आहे. अब्रामाने परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि अब्रामाचा हा विश्वास परमेश्वराने त्याचे नीतिमत्व गणिला. तर प्रियांनो हा जो अध्याय आहे इथे हा उत्पत्ती याचं पुस्तक याचा 15वा अध्याय आणि वचन 6 आणि हा जो अध्याय आहे उत्पत्तीचा हा जो 15वा अध्याय आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की या अध्यायामध्ये बायबल आपल्याला सांगतं की परमेश्वर अब्रामाला म्हणाला की तू भिवू नकोस कारण मी तुझी ढाल आहे आणि तुला मोठे प्रतिफळ मिळेल. आणि नंतर मग परमेश्वर अब्रामाला म्हणतो की तुझा पोटचाच तुझा वारस होणार आहे. अशा प्रकारचं अभिवचन परमेश्वर अब्रामाला देतो. आणि नंतर मग तो अब्रामाला सांगतो की तुम्ही ह्या आकाशाकडे पहा, आकाशाकडे तू दृष्टी लाव आणि ह्या आकाशामध्ये जे तारे आहेत हे तारे जर तुला मोजता आले तर तू मोज, इतकी मी तुझी संतती करणार आहे. आणि मग पुढे आपल्याला वचन सांगतं प्रियानो की जे परमेश्वराने हे अब्रामाला सांगितलं होतं ते ह्या गोष्टीवर अब्रामाने विश्वास ठेवला. परमेश्वरावर अब्रामाने विश्वास ठेवला आणि अब्रामाचा हा जो विश्वास आहे तर परमेश्वराने त्याचे नीतिमत्व असं गणिला. आणि म्हणून प्रियांनो परमेश्वरावर आपला दृढ विश्वास असायला हवाय. आणि जसं मगाशी मी सांगितलं की आयुष्यामध्ये जीवनामध्ये चढ उतार असतात, पुष्कळशे आनंदाचे दिवस असतात, काही कठीण प्रसंग असतात, काही दुःखाचे प्रसंग असतात. पण अशा संपूर्ण परिस्थितीमध्ये संपूर्ण प्रसंग कुठला का असे ना, तो आनंदाचा असो किंवा दुःखाचा असो, पण आपला देवावरचा विश्वास हा कधीच कमी होता कामा नये. कुठलं जरी संकट आपल्यावर ओढून आलं, कुठलं जरी संकट आपल्या कुटुंबावर ओढून आलं तरी परमेश्वरावर जो आपला विश्वास आहे तो कधीच कमी होता कामा नये. आणि ह्यासाठी पण प्रियानो आपण परमेश्वराकडेच ह्यासाठी आपण सामर्थ्य मागायला हवे. कारण काही झालं, कितीही झालं तरी आपण मानव आहोत, आपण कमी पडतो, पुष्कळ ठिकाणी आपण कमी पडतो. आणि म्हणून आपण परमेश्वरालाच म्हणायला हवंय की परमेश्वरा तू आम्हाला सहाय्य कर, तू मला सहाय्य कर. तुझ्या विश्वासामध्ये तुम्हाला खंबीर ठेव, तुझ्या विश्वासामध्ये तुम्हाला दृढ ठेव आणि तुझ्या विश्वासामध्ये तुम्हाला वाढव, अशी परमेश्वराजवळ आपण प्रार्थना करायला हवी आहे. आणि त्या प्रकारे आपण आपलं हे तिसरं पाऊल आपण टाकायला हवंय. आणि त्याच्यानंतर प्रियांनो जे आपलं चौथं पाऊल आहे, हे चौथं आणि हे आपलं शेवटचं पाऊल आहे. तर हे जे चौथं पाऊल आहे ते म्हणजे ख्रिस्ताची जी चित्तवृत्ती, तीच चित्तवृत्ती आपली असायला हवी आहे. ख्रिस्ताची जी चित्तवृत्ती, तीच चित्तवृत्ती आपली असायला हवी आहे. ख्रिस्ताच्या सुवार्तेस शोभेल असं आपलं आचरण असायला हवं. ख्रिस्ताच्या सुवार्तेस शोभेल असं आपलं आचरण असायला हवं. प्रियानो आपलं जे जीवन आहे ते प्रभू येशू ख्रिस्तासारखं असायला हवं आणि तसा आपण प्रयत्न करायला हवाय. जसं मी आता मगाशी म्हणाले की आपण मानव आहोत आणि त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी आपण कमी पडणार. आपण टोटली आणि फुली परफेक्ट होऊ शकत नाही, पण ख्रिस्तासारखं आपलं जीवन असावं ह्याकरता प्रयत्न नक्कीच आपण करू शकतो आणि तसा प्रयत्न आपण करायला हवाय. ख्रिस्ताच्या दिवसासाठी निर्मल व निर्दोष
असं आपण असायला हवंय प्रियांनो. कारण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं आता खूपच जवळ झालं आहे आणि ह्याकरता आपण सर्वजण आपल्या स्वतःची तयारी करून घेत आहोत. परमेश्वराच्या वचनाद्वारे आपण आपल्या स्वतःची तयारी करून घेत आहोत आणि त्याच्यामुळे ख्रिस्ताच्या दिवसासाठी निर्मल आणि निर्दोष असं आपण असायला हवंय. आणि प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताची जी चित्तवृत्ती होती ती कशी होती? तर प्रभू येशू ख्रिस्ताची जी चित्तवृत्ती होती तर त्याच्यामधल्या ज्या काही ठळक गोष्टी होत्या, ज्या काही ठळक बाबी होत्या, त्या म्हणजे पहिली गोष्ट प्रीती, दुसरी गोष्ट क्षमा आणि तिसरी गोष्ट म्हणजे नम्रता. ही ह्या अशा प्रकारे आपल्या प्रभूची चित्तवृत्ती आहे. प्रीती, क्षमा आणि नम्रता. तर प्रियानो, आपल्याला माहिती आहे की आपला प्रभू येशू ख्रिस्त आपल्यावर खूप प्रेम करतो आणि त्याने आपल्यावर इतकं प्रेम केलेलं आहे आणि तो आपल्यावर इतकं प्रेम करतो की त्याने त्याचा स्वतःचा प्राण त्या क्रूस खांबावर आपल्याकरता दिला की जेणेकरून आपल्या पापांची आपल्याला क्षमा मिळावी आणि जेणेकरून आपण सार्वकालिक जीवनामध्ये जावं. तर आपला प्रभू प्रियांनो आपल्यावर इतकं प्रीती करतो, इतकं प्रेम करतो आणि जर आपला प्रभू आपल्यावर इतकं प्रेम करतो, इतकी प्रीती करतो, तर प्रियांनो आपण देखील एकमेकांवर प्रेम करायला हवंय. आपण देखील एकमेकांवर प्रीती करायला हवी. आणि पुन्हा एकदा हीच गोष्ट आहे की त्यासाठी आपण परमेश्वराजवळ मागायला हवंय, परमेश्वराजवळ सहाय्य मागायला हवंय की परमेश्वरा तू मला सहाय्य कर, तू मला मदत कर. एकमेकांवर आम्ही प्रीती करावी, एकमेकांवर आम्ही प्रेम करावं. तू जसं केलं तसं आम्ही करावं म्हणून तू आम्हाला सहाय्य कर. आणि पुन्हा प्रियानो, बायबल आपल्याला असं हे देखील सांगतं आपल्याला की आपण फक्तच एकमेकांवर प्रीती करावी असं नाही, तर प्रभू येशूने आपल्याला हे देखील शिकवलेलं आहे, हे देखील सांगितलेलं आहे की आपण आपल्या वैऱ्यांवर देखील प्रीती करायला हवी आहे. आणि जे लोक आपला द्वेष करतात त्यांचं आपण बरं करायला हवंय. तर प्रियांनो, हे ज्या सर्व गोष्टी आपल्याला बायबलमध्ये सांगितलेल्या आहेत, तर ह्या गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये, आपल्या जीवन जगत असताना ह्या गोष्टी आपण आपल्या आचरणामध्ये आणायला हव्यात. आणि जेव्हा आपण जीवन जगत असतो, जेव्हा आपण या जीवनामध्ये आपली वाटचाल करत असतो, तर पुष्कळदा आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की ह्या गोष्टी करण्यास इतक्या सोप्या नसतात. पण जेव्हा आपण परमेश्वराचं सहाय्य मागतो तर परमेश्वर त्याची कृपा आपल्याला पुरवतो, त्याचा अनुग्रह, त्याचा विशेष अनुग्रह तो आपल्यावर करतो आणि मग हे असं सगळं करायला तो आपल्याला मदत करतो. त्याच्या वचनानुसार जीवन जगण्याकरता प्रभू परमेश्वर आपल्याला सहाय्य करतो, तो आपल्याला सामर्थ्य पुरवतो आणि तो त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे आपल्याला मार्गदर्शन करतो आणि पवित्र आत्मा अशा प्रकारे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये पुढे जाण्यास सहाय्य, मदत, मार्गदर्शन करतो. दुसरी जी प्रभू येशू ख्रिस्ताची जी चित्तवृत्ती ती म्हणजे क्षमा. प्रियांनो, आपला प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो क्षमाशील परमेश्वर आहे. त्याने आपल्याला क्षमा करायला शिकवलेली आहे आणि म्हणून आपण एकमेकांना क्षमा करायला हवी आहे. कारण आपल्या परमेश्वराने आपल्याला क्षमा केलेली आहे. आपण जेव्हा पापी होतो, आपण पापी असताना त्याने आपल्यावर प्रेम केलं, आपल्यावर दया केली, आपल्यावर कृपा केली, आपल्याला क्षमा केली आणि म्हणून प्रियांनो आपण देखील एकमेकांना क्षमा करायला हवी आहे. आपल्याला माहितीये की त्या क्रूस खांबावर, त्या वधस्तंभावर असताना देखील प्रभू येशूने प्रार्थना केली,
आपल्या स्वर्गीय पित्याकडे त्यांनी प्रार्थना केली आणि त्यांनी पित्याला सांगितले की ह्या सर्व लोकांना तू क्षमा कर, कारण हे जे काही करत आहेत हे त्यांना कळत नाहीये. आणि म्हणून प्रियानो, आपण देखील कोणी असतील की ज्यांनी कोणी आपल्या विरुद्ध काही वाईट केलं असेल किंवा काही वाईट चिंतलं असेल किंवा जे काही असेल, तर आपण देखील क्षमा करायला हवी आहे एकमेकांना. आणि त्या प्रकारे आपण प्रभू येशू ख्रिस्ताची जी शिकवण आहे ती आपल्या जीवनामध्ये आपण त्याचं आचरण करायला हवंय. आणि नंतरचा जी गोष्ट आहे ती म्हणजे नम्रता. आपला प्रभू येशू ख्रिस्त किती नम्र आहे प्रियांनो, किती नम्र आहे. तो देवाचा पुत्र आहे, पण तो किती आपल्यासाठी तो किती लीन झाला, तो किती नम्र झाला. आणि म्हणून आपण पण प्रियांनो ह्या जगामध्ये जगत असताना आपण देखील नम्रतेने जगायला हवे, राहायला हवे. आणि नम्रतेने आपण एकमेकांशी वागायला हवंय. आणि जसं आपल्या प्रभूने आपल्याला जो कित्ता घालून दिलेला आहे, जी शिकवण दिलेली आहे, त्याप्रमाणे आपण करायला हवंय आपल्या जीवनामध्ये. तर प्रियांनो, माझ्या प्रिय बहिणींनो, हे जे आपण आता देवबाबाच्या वचनातनं ऐकलं, तर एक आई ह्या नात्याने ही आपली जी 4 पावलं आहेत ही आपण व्यवस्थित प्रकारे आपल्या जीवनामध्ये टाकायला हवी आहे. आणि जेव्हा ही पावलं आपण आपल्या जीवनामध्ये व्यवस्थित टाकतो तर नक्कीच परमेश्वराला आनंद होतो. कारण ह्या जीवनामध्ये आपण जगत असताना प्रियांनो, परमेश्वराला आनंद होणे, परमेश्वराला प्रसन्न करणे हे फार महत्वाचं आहे. पुष्कळदा असं होतं की आपण परमेश्वराचा विचार न करता आपण माणसांना आनंद किंवा प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतो. तर ते न करता परमेश्वराची काय इच्छा आहे, माझा प्रभू परमेश्वर ह्याला कुठल्या गोष्टीमध्ये आनंद आहे, तो कसा माझ्यावर प्रसन्न होईल, ह्या गोष्टीकडे आपण जास्त लक्ष द्यायला हवंय. आणि त्याप्रमाणे आपण आपल्या जीवनाची पुढची वाटचाल करायला हवी आहे. तर ह्या वचनाद्वारे माझ्या प्रिय मातांनो, बहिणींनो, आपण प्रत्येकीने आपल्या स्वतःचं आत्मपरीक्षण करायला हवंय. इथे दुसरं कोणी येऊन आपलं परीक्षण करणार नाहीये, पण आपण स्वतःच आपल्या स्वतःचं आत्मपरीक्षण करायचंय. आणि आपण स्वतःच आपल्या स्वतःला विचारून घ्यायचंय की ही जी पावलं आहेत, ही पावलं, माझी जी पावलं आहेत किंवा माझी जी पावलं मी टाकत आहे या जीवनामध्ये, ती पावलं व्यवस्थित पडतायत का, व्यवस्थित आहेत का, असं आपण स्वतःचं आत्मपरीक्षण करून घ्यायचंय. आणि जर नसेल तर त्याप्रमाणे आपण आपल्या स्वतःमध्ये बदल घडून आणायचाय, घडवून घ्यायचाय. आणि त्यासाठी आपण परमेश्वराजवळ मदत मागायची. कारण जसं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण आपल्या स्वतःच्या हिमतीवर किंवा आपल्या स्वतःच्या बळावर काहीच करू शकत नाही. पण जेव्हा प्रभू परमेश्वर आपल्या बरोबर असतो तर त्याच्या सहाय्याने, त्याच्या मार्गदर्शनाने, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने आपण आपलं जीवन, आपलं आयुष्य हे व्यवस्थितपणे आपण जगू शकतो. तर ह्या वचनाद्वारे प्रियांनो, देवा आपल्या सगळ्यांना आशीर्वादित करो. आणि जाता जाता एक छोटीशी फक्त मी एक गोष्ट सांगणार आहे आपल्या सगळ्यांना. आणि ह्या गोष्टीद्वारे मी आपल्या सगळ्यांना एनकरेज करू इच्छिते. आणि ही जी गोष्ट आहे प्रियांनो, ही एक सत्य घटना आहे. 1820 ह्या साली ही गोष्ट घडलेली आहे. तर 1820 ह्या साली
पीटर रिचली नावाचा एक व्यक्ती होता. आणि हा जो माणूस होता तर ह्याला इंग्लंडवरून ऑस्ट्रेलियाला जायचं होतं. इंग्लंड ह्या देशात ना त्याला ऑस्ट्रेलिया इथे जायचं होतं. आणि मग त्या प्रवासासाठी तो त्या जहाजामध्ये एका जहाजामध्ये तो बसला. आणि मग त्या जहाजाच्या वेळेप्रमाणे त्या दिवसाप्रमाणे प्रवास सुरू झाला. आणि हा पीटर रिचली नावाचा हा जो व्यक्ती होता हा त्या जहाजामध्ये बसला आणि जहाजाने त्याचा प्रवास सुरू झाला. आणि प्रवास बराच लांबचा प्रवास होता. आणि त्या जहाजाचा प्रवास सुरू झाला आणि ते जहाज समुद्रामध्ये खोल समुद्रामध्ये बऱ्यापैकी पोहोचलं होतं. आणि नंतर पुढे जेव्हा हे जहाज खोल समुद्रामध्ये गेलं तर तेव्हा खूप मोठं वादळ त्या समुद्रामध्ये आलं आणि त्या वादळामध्ये हे जहाज अडकलं. आणि त्याच्यामुळे हे जे जहाज होतं हे हेलकावे खाऊ लागलं. आणि त्या वादळासमोर या जहाजाला टिकाव धरता येईना. आणि म्हणून काही वेळानंतर असं झालं की हे जहाज जे आहे ते उलटलं आणि ते बुडू लागलं. आणि त्याच्यामुळे जहाजावर जी माणसं होती प्रत्येक माणसाने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला पण दुर्दैवाने त्यांना स्वतःला वाचवता आलं नाही. आणि ह्या जहाजावर जी माणसं होती ती सगळीजण बुडून गेली, पाण्यामध्ये बुडून गेली. फक्त हा पीटर रिचली नावाचा हा जो माणूस होता हा कसा बसा खूप त्रासातनं आणि खूप खूप मेहनत करून काहीतरी प्रयत्न करून कसा बसा एका लाकडी फळीवर त्याने स्वतःला तिथे वाचून घेतलं आणि स्वतःला तिथे थोडस त्या समुद्राच्या लाटांवर थोडा स्वतःला असं सावरण्याचा वगैरे त्यांनी प्रयत्न केला. आणि कसा बसा तो वाचला त्या लाकडावर त्या फळीवर. आणि नंतर मग काही वेळानंतर असं झालं की दुसरं एक जहाज समुद्रावर त्याच दिशेने पुढे येत होतं. आणि मग त्या जहाजावर जी लोक होती त्या लोकांनी पाहिलं की तिथे समुद्रामध्ये तिथे काहीतरी दिसतंय. आणि थोडंसं पुढे जाऊन त्यांच्या लक्षात आलं की कोणीतरी तिथे पाण्यात पडलं आहे आणि मदतीची गरज आहे. आणि त्याप्रमाणे मग त्या जहाजातील लोकांनी ह्या पीटरला आपल्या जहाजावर उचलून घेतलं, त्या पाण्यातून उचलून घेतलं आणि त्या जहाजावर घेतलं. आणि पुन्हा मग ह्या पीटरचा हा जहाजाचा प्रवास पुढे सुरू झाला. आणखी थोडं पुढे गेले आणि नंतर पुन्हा असंच झालं की पुन्हा एक मोठं वादळ आलं आणि हे जे दुसरं जहाज होतं हे देखील त्या वादळामध्ये सापडलं. आणि हे दुसरं जहाज देखील त्या वादळामध्ये सापडून ते देखील उलटलं. त्या जहाजावरची लोक देखील खाली पाण्यात बुडू लागली. आणि ह्या दुसऱ्या वेळेस देखील असंच झालं की हा पीटर नावाचा हा जो माणूस होता हा कसा बसा वाचला. कसा तरी तो वाचला आणि तो तिथे थोड्या वेळ जिवंत राहिला, तिथे वाचला वगैरे. आणि नंतर मग थोड्या वेळाने पुन्हा एक तिसरं जहाज त्याच दिशेने येत होतं. तर प्रियानो हे तिसरं जहाज जेव्हा आलं तिसऱ्या जहाजाच्या लोकांनी देखील हेच पाहिलं की तो कोणीतरी तिथे आहे. त्याला वर उचलून काढलं, जहाजावर घेतलं, प्रवास पुन्हा सुरू झाला. आणि असं तिसऱ्या जहाजावरचा प्रवास सुरू झाला. तिसरं जहाज देखील काही वेळाने वादळात अडकलं आणि ते देखील बुडालं. पुन्हा त्या जहाजावरचे सगळेजण गेले, पीटर एकटा वाचला. आणि त्याच्यानंतर चौथं जहाज आलं, त्याच्यावर त्याला घेण्यात आलं. ते जहाज आणखी पुढे समुद्रामध्ये आणखी पुढे वर प्रवासात पुढे आणखी गेलं समुद्रामध्ये. आणि नंतर पुन्हा असंच झालं की चौथं जहाज देखील वादळात अडकलं, ते देखील बुडालं. त्या वर्षीची माणसं होती, प्रवासी होती, ती सर्वजण बुडाली, मरण पावली. हा पीटर एकटा वाचला. पाचवं जहाज आलं, त्या पाचव्या जहाजावर त्याला उचलण्यात आलं, घेण्यात आलं वरती. आणि त्या पाचव्या जहाजाने पण उरलेला प्रवास त्यांनी सुरू केला, तसा सुरू ठेवला. आणि थोडं आणखी पुढे गेल्यावर पुन्हा एक मोठं वादळ त्या समुद्रावर आलं, त्या समुद्रामध्ये आलं. आणि पुन्हा हे पाचवं जहाज देखील त्या मोठ्या भयंकर अशा वादळामध्ये अडकलं आणि ते जहाज हेलकावे खाऊ लागलं. आणि पुन्हा एकदा ते जहाज उलट झालं, जहाज पाण्यात बुडालं. जहाजावरची जी प्रवासी माणसं होती ती सगळी खाली बुडाली आणि पीटर एकटाच पुन्हा
कसा बसा तो जिवंत राहिला. आणि नंतर मग आपण पाहतो की आणखी एक 6वं एक जहाज पुन्हा एकदा त्या दिशेने त्या समुद्राच्या त्या पाण्यावर त्या लाटावर येत होतं. आणि मग ह्या जहाजातील लोकांनी पण पाहिलं की ही अशी एक कोणतरी व्यक्ती दिसते, कोणतरी माणूस दिसतोय तिथे मदती करता प्रयत्न करतोय, हाक मारतोय. आणि मग त्या प्रकारे त्याला त्या जहाजावरच्या माणसांनी त्याला उचलून घेतलं आणि पुन्हा जहाजावर चढवलं आपल्या, आणि ह्या जहाजाचा प्रवास सुरू झाला. आणि मग आपण असं पाहतो की हे जे 6वं जहाज होतं, आता ह्या 6व्या जहाजावर पीटरला उचलून घेण्यात आलेला आहे. म्हणजे 5 वेळेस प्रियांनो आपण पाहतो या गोष्टीमध्ये की 5 वेळेस तो त्याचं जहाज बुडालं, इतर सर्व माणसं बुडाली पाण्यामध्ये, पण 5 वेळेस हा पीटर वाचला. आणि आता त्या 6व्या जहाजावर तो आहे आणि त्याचा प्रवास सुरू आहे, पुढचा प्रवास सुरू आहे. आणि आता थोडाच काही वेळ राहिलेला आहे आणि तो ऑस्ट्रेलिया ह्या ठिकाणी तो आता त्याचं जहाज पोहोचणार आहे. आणि थोडंच अंतर राहिलं होतं त्या किनारपट्टीला जहाज लागण्याकरता, पोहोचण्याकरता थोडंसं अंतर राहिलं होतं. तर त्यावेळेस जे जहाजातील जी इतर लोक होते, जे खलाशी वगैरे होते आणि जे इतर काही प्रवासी वगैरे कोण होते, तर त्या लोकांना पीटरनी स्वतःबद्दल सांगितलं आणि स्वतःचं जे काही त्याच्या संबंधाने जी काही ट्रॅजेडी झाली होती, जो काही वाईट अनुभव त्याला आला होता त्या जहाजाच्या त्या समुद्राच्या प्रवासामध्ये, ते सर्व त्याचं वर्णन त्यांनी त्या लोकांना केलं. आणि त्यांनी सांगितलं की कसं मी 5 वेळेस बुडालो, माझं जहाज बुडालो, पण मी प्रत्येक वेळेस वाचलो, प्रत्येक वेळेस मी वाचलो आणि आता मी तुमच्या जहाजावर इथे जिवंत, इथे सुखरूप आहे वगैरे असं सांगितलं त्यांनी. आणि नंतर मग जेव्हा हे सगळं ऐकलं त्या जहाजाचे जे कॅप्टन होते आणि इतर जे लोक होते, तर मग त्यांनी पीटरला एक अशी विनंती केली आणि त्यांनी पीटरला असं सांगितलं की आमच्या जहाजावर एक आजी आहेत आणि त्या आजी आमच्या ह्या जहाजावरून प्रवास करत आहेत आणि काही दिवसांपूर्वीच ते या जहाजावर चढलेले आहेत, आलेले आहेत. पण आता काही दिवसांपासून त्या आजारी आहेत आणि त्या आजी आहेत, त्यांची तब्येत खूप खालावलेली आहे, त्यांना खूप ताप येतोय आणि खूप भयंकर अशा आजारी आहेत. आणि त्या कधीतरी शुद्धीवर असतात, कधीतरी त्या बेशुद्ध पडतात, पुन्हा त्या शुद्धीवर येतात. पण जेव्हा त्या शुद्धीवर येतात तर तेव्हा एकच त्या प्रार्थना करतात, देवाजवळ एकच त्या प्रार्थना करतात की परमेश्वरा, फक्त एकदा मला माझ्या मुलाला बघण्याची इच्छा आहे. मी मरण्यापूर्वी फक्त एकदाच मला माझ्या मुलाला बघण्याची इच्छा आहे. आणि जेव्हा ते हे असं प्रार्थना करतात, जेव्हा शुद्धीवर येतात, तेव्हा फक्त हे शब्द त्यांच्या मुखातनं निघतात. आणि मग पुन्हा थोड्या वेळाने ते बेशुद्ध पडतात, पुन्हा शुद्धीवर आले की परमेश्वराजवळ हीच प्रार्थना करतात की परमेश्वरा, फक्त एकदाच मला माझ्या मुलाला बघण्याची इच्छा आहे, माझी इच्छा तू पूर्ण कर आणि त्याच्यानंतर तू मला घेऊन जा, त्याच्या आधी तू मला घेऊन जाऊ नकोस. आणि मग ते जे कॅप्टन आहेत मग ते पीटरला असं रिक्वेस्ट करतात की आमची तुला एक छोटीशी विनंती आहे की जर तू त्या आजीचा मुलगा म्हणून तिच्या समोर जर तू गेलास तर आम्हाला असं वाटतं की ती आजी जी आहे तिला आनंद होईल, तिला बरं वाटेल आणि ती शांतपणे ती प्रभूकडे जाऊ शकेल. असं त्या कॅप्टननी पीटरला अशी विनंती केली. आणि ते कॅप्टन असं देखील म्हणाले की जहाजावरचे जे आम्ही इतर लोक आहोत तर त्या आजी आम्हाला सगळ्यांना ओळखतात आणि त्यांना माहिती आहे की आम्ही कोणीच त्यांचा मुलगा नाहीये, त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना ओळखतात. पण फक्त तूच एक व्यक्ती आहे जहाजावर की आजी तुला ओळखत नाही, त्याच्यामुळे तू फक्त हे थोड्या वेळापुरतं असं थोडंसं आम्हाला मदत कर आणि त्या आजीकडे जा तू आणि त्या आजीची भेट घे. आणि मग जेव्हा पीटर ही सर्व परिस्थिती ऐकतो तर तेव्हा तो लगेच तयार होतो आणि तो म्हणतो की ठीक आहे, मी जाऊन त्या आजीला भेटतो. आणि मग ते जहाजावरचे जे 2-3 लोक जे असतात ते घेऊन जातात पीटरला. आणि जेव्हा पीटर त्या आजीकडे जातो, त्या आजीला ज्या ठिकाणी ठेवलेलं असतं त्या ठिकाणी, ज्या बेडवरती तिथे झोपलेली असते त्या ठिकाणी जेव्हा ही माणसं त्याला घेऊन जातात आणि जेव्हा पीटर
तो पण असं खूप दुःखी अंतकरण आहे. त्याला पण असं वाईट वाटत असतं की कोण आजी आहे आणि ते आता लवकरच मरणार आहेत वगैरे. त्याच्यामुळे खूप दुःखी अंतकरण आहे. तो देखील असं हळूहळू पुढे असं जातो. आणि जेव्हा तो आणखी थोडस पुढे जातो आणि जेव्हा त्या आजींकडे तो पाहतो तर त्याला आश्चर्याचा धक्का बसतो. कारण ती आजी जी असते त्या बेडवर, त्या आजी ज्या झोपलेल्या असतात त्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नव्हे तर पीटरची स्वतः आई तिथे झोपलेली असते. आणि प्रियांनो, ती सत्य घटना अशी होती की ही जी पीटरची आई, ही जी आजी तिथे झोपलेली होती त्या बिछाण्यावर आणि लवकरच ती मरणार होती. तर जवळजवळ 10 वर्ष तिने तिच्या त्या मुलाला पाहिलं नव्हतं. 10 वर्ष तिने पीटरला पाहिलं नव्हतं. आणि त्याच्यामुळे ती पीटरला भेटण्याकरिता, पीटरला पाहण्याकरता, पीटरला भेटण्याकरता ती त्या जहाजात बसून ती ऑस्ट्रेलिया या ठिकाणी जात होती. आणि मग जेव्हा पीटर पाहतो आईला, त्याला खूप आनंद होतो आणि आईची ती परिस्थिती पाहून देखील त्याला वाईट देखील वाटतं. आणि अशा प्रकारे प्रियांनो, ही जी गोष्ट आहे, ही जी सत्य घटना आहे, तर ह्याच्यावरून एक गोष्ट नक्की लक्षात येते की जी प्रार्थना करणारी आई आहे, तर जी प्रार्थना करणारी आई जी आहे किंवा जी प्रार्थना करणारी आई असते तर तिची प्रार्थना परमेश्वर कधीच वाया जाऊ देत नाही. तर ही जी गोष्ट आहे आता आपण ऐकली, तर ती सत्य घटना आहे. आणि त्या गोष्टीद्वारे आपल्याला हेच थोडं लक्षात आलं असेल की तो 5 वेळेस ते जहाज बुडालं. 5 वेळेस जहाज बुडालं पण तो वाचला. 5 वेळेस जहाज बुडालं पण तो वाचला. आणि शेवटी ह्या 6व्या जहाजावर त्याला त्याच्या आईची भेट घडून आली. तर म्हणून माझ्या प्रिय मातांनो आणि बहिणींनो, मी तुम्हाला हेच एनकरेज करू इच्छिते आजच्या मायवारच्या दिवशी की आपण आपल्या मुलांसाठी, मग आपली मुलं लहान असोत की मोठी असोत की लग्न झालेली असोत, पण आपण आपल्या मुलांसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी आपण प्रार्थना करायची कधी सोडून द्यायचं नाहीये. कारण आपण ज्या परमेश्वराची सेवा करतो, आपण ज्या परमेश्वराची उपासना करतो, ज्या परमेश्वराला आपण हाक मारतो, तो आपला परमेश्वर हा जिवंत परमेश्वर आहे आणि तो प्रार्थना ऐकणारा परमेश्वर आहे आणि प्रार्थनेचं तो उत्तर देणारा परमेश्वर आहे. तर आजच्या ह्या वचनाद्वारे परमेश्वर माझ्या स्वतःशी देखील बोललेला आहे आणि आपल्या सगळ्यांशी बोललेला आहे प्रिय बहिणींनो. आणि खरंच आपण आजच्या ह्या मायवारी हाच निश्चय करूया की आपण आपल्या पुढच्या आयुष्यामध्ये पण आपण परमेश्वराचं गौरव आपल्या जीवनाद्वारे आपण करूया. ह्यावेळेस प्रियांनो, आपण प्रार्थना करूया. आपण आपले नेत्र बंद करूया आणि आपण प्रार्थना करूया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. स्तुती, स्तुती, स्तुती. धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्ता. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्ता. हे अखिल सृष्टीच्या उत्पन्नकर्ता प्रभू परमेश्वर पित्या, खरोखर आम्ही पुन्हा एकदा तुझी स्तुती करतो. सर्व आदर, सन्मान, गौरव महिमा आम्ही तुला देतो. दयावान परमेश्वरा, ह्यावेळेस दयावान परमेश्वरा आम्ही तुझे आभार मानतो दयावान परमेश्वरा. कारण खरोखर दयावान परमेश्वरा, तू आम्हा प्रत्येकीला दयावान परमेश्वरा एक आनंदी माता बनवलेला आहेस. तू आम्हाला आशीर्वादित केलेला आहेस दयावान परमेश्वरा. तू आम्हाला मुलं दिलेली आहेस दयावान परमेश्वरा. आणि खरोखर दयावान परमेश्वरा, या मोठ्या आशीर्वादाबद्दल दयावान परमेश्वरा मी तुझे खूप खूप मनापासून आभार मानते दयावान परमेश्वरा. आणि दयावान परमेश्वरा, नव्याने दयावान परमेश्वरा आम्ही आमच्या स्वतःला आणि आमच्या कुटुंबाला दयावान परमेश्वरा तुझ्या गौरवी हातामध्ये समर्पित करतो दयावान परमेश्वरा. आतापर्यंत दयावान परमेश्वरा जसं तू आम्हाला चालवलंस दयावान परमेश्वरा, आमचा सांभाळ केलास, आमचा प्रतिपाळ तू केलास, इथून पुढे पण दयावान परमेश्वरा तुझ्या मार्गात तू आम्हाला चालव प्रत्येकाला. आणि दयावान परमेश्वरा तुझा गौरव आमच्या जीवनाद्वारे करून घे. तसंच मी प्रार्थना करते ह्यावेळेस दयावान परमेश्वरा की ज्या आमच्या काही बहिणी असतील दयावान परमेश्वरा की ज्यांना दयावान परमेश्वरा हा आशीर्वाद अजून प्राप्त झालेला नसेल दयावान परमेश्वरा, तर त्यांच्याकरता आम्ही प्रार्थना करतो दयावान परमेश्वरा की तू त्यांच्यावर देखील दया कर दयावान परमेश्वरा. त्यांच्यावर तू कृपा कर, तुझा अनुग्रह तू कर दयावान परमेश्वरा. आणि त्यांना पण दयावान परमेश्वरा तू ब्लेस कर दयावान परमेश्वरा. आणि तू त्यांना देखील दयावान परमेश्वरा संतती
होऊ दे अशी मी प्रार्थना विनंती करते. आणि त्यांच्याद्वारे पण दयावान परमेश्वरा तुझा गौरव तू करून घे अशी मी तुझ्याजवळ प्रार्थना विनंती करते. तसंच दयावान परमेश्वरा आम्हा प्रत्येकीला दयावान परमेश्वरा जे आमची स्वतःची आई तू आम्हाला दिलेली आहेस दयावान परमेश्वरा, आमच्या आईबद्दल देखील आम्ही तुझे आभार मानतो दयावान परमेश्वरा. खरोखर दयावान परमेश्वरा जे काही दयावान परमेश्वरा आमच्या स्वतःच्या आईने दयावान परमेश्वरा आम्हाला लहानचं मोठं केलं, आम्हाला वाढवलं दयावान परमेश्वरा. तुझ्याविषयी आम्हाला शिकवलं, तुझ्या मार्गाविषयी आम्हाला शिकवलं दयावान परमेश्वरा. आणि दयावान परमेश्वरा ह्या सर्व गोष्टींबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. आमच्या आईला देखील दयावान परमेश्वरा आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करतो दयावान परमेश्वरा. आणि दयावान परमेश्वरा आमच्या प्रत्येकीच्या मातेद्वारे पण दयावान परमेश्वर तू तुझा गौरव करून घे अशी मी प्रार्थना विनंती करते. इथून पुढची सर्व वेळ काळ समय तुझ्या हाती सोपून देत प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात प्रार्थना केली म्हणून तो ऐक महान माझे स्वर्गीय पित्या. आमेन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जा, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझे इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋणी सोडले आहे तसेच तो आमच्या ऋणी आम्हास हो, आणि आम्हास परीक्षेत नकोस तर आम्हास वाईटापासून सोड, कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता देवबापाची कृती, येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांवर आता आणि सदा सर्व काळ राहो. आमेन. खरंच आजच्या या मायवारच्या दिवशी या सुंदरशा संदेशाबद्दल आपण खरंच परमेश्वराची स्तुती करूया. माता भगिनींना जो आज देवाच्या वचनातून जो काही संदेश लाभलेला आहे तो त्यांच्या जीवनासाठी आणि आमच्या सर्वांच्या जीवनासाठी महान आशीर्वादाचं कारण आहे. ज्या 4 गोष्टी या संदेशामध्ये सांगितलेल्या आहेत, आभार मानणे, प्रार्थना करणे, दृढ विश्वास व ख्रिस्ताची चित्तवृत्ती हे आमच्या जीवनामध्ये असावं ही परमेश्वराची इच्छा आहे. आणि खरंच या मायवारच्या दिवशी परमेश्वर देव ह्या सर्व गोष्टी करण्यास तुम्हाला सहाय्य करो. हे नुसतं बहिणींसाठीच नाही, तर ह्या 4 गोष्टी आमच्या भावांच्या जीवनामध्ये पण असावं ही देवाची इच्छा आहे. देवा तुम्हाला ह्या वचनाद्वारे आणि ह्या सर्व गोष्टीद्वारे महानरित्या आशीर्वादित करो. देव तुम्हाला पुढे घेऊन जा.